मी लोणावळ्याला शूट करत होतो 3.5च्या सिक्वेलचं आणि मला प्रीतम काकणेचा फोन आला होता की एक चांगला सिनेमा आहे, त्या लोकांना नक्की भेट, सिद्धू उत्तम सिनेमा आहे. सो विशाल सर, जेनेश सर मला लोणावळ्याला गोष्ट ऐकवायला आलेली. गोष्ट ऐकल्यानंतर तर ती गोष्ट कमाल आहे. ती गोष्ट आपली आहे, आपल्या आईवडिलांची आहे, आपल्या आजी आजोबांची आहे, आपल्या फॅमिलीची आहे. सो बेसिकली ह्या पात्राचा सचिन आहे, जो रिक्षावाला आहे. आणि जी काही गोष्ट तुम्ही टीजरमध्ये पाहिले की डॉक्टर मोहन आगाशे सर रोहिणीताईंची सुपारी देतात मारायची आणि हा त्यांच्या घरात घुसतो, त्याच्यानंतर जे काय होतं तो सिनेमा आहे. रॅप सॉन्ग जे प्रमोशनल सॉन्ग आहे ते ॲग्नेस सरांनी, विशाल सरांनी सांगितलं की तू गाशील का, म्हणून गायलं आणि ते उत्तम झालं. एनर्जी आहे त्या गाण्यात आणि मला वाटतं BGMला पण ते गाणं खूप चांगलं वाजेल. मी सिनेमाच्या प्रमोशनला गेलो IBN लोकमतमध्ये आणि तिकडे सर होते, त्यांचा इंटरव्ह्यू संपला आणि मग त्यांना कुठला सिनेमा चाललाय बोललो, सर आतली बातमी फुटली. ते बोलले आमची प्रतीक्षा सुटली. नमस्कार सिद्धार्थ जाधवजी, मराठी मूड चॅनलवरती आपलं स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. सर्वप्रथम तुमचा मूड कसा आहे? माझा मूड नेहमीच चांगला असतो भावा, असा काय प्रश्न आहे? तू विचारताना तुझा मूड डाऊन आहे असं वाटतंय? बिलकुल नाही. नाही, आतापर्यंत एवढ्या सगळ्या लोकांशी आपण बोलताय वगैरे, त्यामुळे मी विचारलं की आत्ता मूड आपला कसा आहे. नाही, माझा मूड नेहमी चांगला असतो. हे म्हणजे मला असं वाटतं की हे प्रत्येक कलाकाराला मिळालेला आशीर्वाद आहे. तर प्रत्येकाला त्या पद्धतीने ट्रीट करत असतो. आपण कामं तयारी करतो की मायबाप रसिक वृक्षांनी तुमच्या कामाचं कौतुक करावं, त्यामुळे त्या लोकांना भेटायला, महाराष्ट्रातल्या मायबाप रसिक वृक्षांना भेटायला मदत केली कधीच कंटाळा येत नाही. तेव्हा मी नेहमीच असं असतो. उलट मला त्यांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या ह्या सगळ्या रिॲक्शनमुळे जास्त ऊर्जा मिळते. करेक्ट आहे सर. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आतली बातमी फुटली हा सिनेमा जेव्हा तुम्हाला ऑफर झाला तेव्हा पहिली रिॲक्शन आपली काय होती? मी लोणावळ्याला शूट करत होतो 3.5च्या सिक्वेलचं आणि मला प्रीतम काकणेचा फोन आला होता की एक चांगला सिनेमा आहे, त्या लोकांना नक्की भेट, सिद्धू उत्तम सिनेमा आहे. सो विशाल सर, जेनेश सर मला लोणावळ्याला गोष्ट ऐकवायला आलेली. गोष्ट ऐकल्यानंतर तर ती गोष्ट कमाल आहे. ती गोष्ट आपली आहे, आपल्या आईवडिलांची आहे, आपल्या आजी आजोबांची आहे, आपल्या फॅमिलीची आहे. सो ती गोष्ट मला खूप कौतुक वाटतं विशाल सरांचं, जेनेश सरांचं आणि VG फिल्मच्या सगळ्या टीमचं, की त्यांचं पदार्पण आहे मराठी इंडस्ट्रीत, पण एक खूप उत्तम विषय घेऊन येतात. ते त्याला एक छान एंटरटेनमेंटची फोड आहे. पण ज्या पद्धतीचे कलाकार आहेत, विजय निकम सर, भारत गणेशपुरे सर, आनंदा कारेकर सर, आमचा अमीर तळवळकर आहे, त्रिशा ठोसर आहे, प्रीतम काकणे आणि दिग्गज आहेत रोहिणी अटंगडे मॅडम आणि डॉक्टर मोहन आगाशे सर. त्यामुळे सगळ्यांबरोबर काम करायला मजा आली आणि ही सगळी मंडळी काहीतरी खरंच उत्तम घेऊन येतात आणि या सिनेमाचा भाग व्हायला कोणाला नाही आवडणार, मला पण आवडेल आणि म्हणून मी हा सिनेमा सोडलाच नाही. करेक्ट आहे सर. जेव्हा तुम्हाला ही स्क्रिप्ट ऑफर झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला ह्या पात्राबद्दल कळलं, तर ह्या पात्राविषयी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? नाही, बेसिकली ह्या पात्राचा सचिन आहे, जो रिक्षावाला आहे. आणि जी काही गोष्ट तुम्ही टीजरमध्ये पाहिले की डॉक्टर मोहन आगाशे सर रोहिणीताईंची सुपारी देतात मारायची आणि हा त्यांच्या घरात घुसतो, त्याच्यानंतर जे काय होतं तो सिनेमा आहे. त्यामुळे ह्या सगळ्यात ते खूप म्हणजे मला म्हणायचं की ना, ते फक्त विनोदी पात्र नाही आहे. त्याला प्रत्येक गोष्टीचे इमोशन्स आहेत आणि असे इमोशन्स करायला मिळाले त्याबद्दल मी विशाल सरांचा आभारी आहे. बरोबर सर. आत्ताच तुम्ही म्हणालात की ह्या सिनेमात दिग्गज कलाकार जसे की डॉक्टर मोहन आगाशे असतील, रोहिणी मॅडम असतील, त्याचबरोबर अगदी नवीन तरुण पिढी सुद्धा आहे, प्रीतम म्हणाल किंवा ती छोटी मुलगी असेल, तर या सगळ्यांबरोबर आपली केमिस्ट्री कशी काय मॅच केली तुम्ही? नाही, आम्ही सगळ्यांचं एक वर्कशॉप घेतलं होतं, एक रिडिंग घेतलं होतं विशाल सरांनी आणि सगळे एकत्रच एका पेजवर होतो. कारण गोष्ट खूप ट्रिकी आहे पण उत्तम पद्धतीने मांडली, त्यामुळे सगळेच मित्र आहेत आणि सगळ्यांवर काम करताना मजाच आली. बरोबर सर. ह्याचबरोबर ह्या सिनेमाचं संगीतही फार उत्तम झालंय आणि तुम्ही सुद्धा एक रॅप सॉन्ग ह्यामध्ये गायले, त्याबद्दल काय सांगाल? नाही, ॲग्नेस सरांनी म्युझिक दिलंय, चांदण्याची गोष्ट जावेद सरांनी गायलंय, जालिम सरकार सुनिधी मॅमने गायलंय, त्रिशाचं आपलं गौतमी पाटील आणि माझं गाणं ॲग्नेस सरांनी सोनाली सोनावणीने गायलंय. सो मजा आली. आणि एक रॅप सॉन्ग जे प्रमोशनल सॉन्ग आहे ते ॲग्नेस सरांनी, विशाल सरांनी सांगितलं की तू गाशील का, म्हणून गायलं आणि ते उत्तम झालं. एनर्जी आहे त्या गाण्यात आणि मला वाटतं BGMला पण ते गाणं खूप चांगलं वाजेल. करेक्ट आहे सर. आता काही दिवसांपूर्वी तुम्हाला रामदासजी आठवले भेटले होते, त्यांनी सुद्धा एक पॉझिटिव्ह मेसेज दिला की आतली बातमी फुटली आणि आमची समस्या सुटली, तर त्यावरती आपली काय रिॲक्शन होती? हे खूप छान वाटलं. सरांनी भेटलं. सरांनी मी सिनेमाच्या प्रमोशनला गेलो IBN लोकमतमध्ये आणि तिकडे सर होते, त्यांचा इंटरव्ह्यू संपला आणि मग त्यांना कुठला सिनेमा चाललाय बोललो, सर आतली बातमी फुटली. ते बोलले आमची प्रतीक्षा सुटली. तर हे खूप चांगलं होतं, आमची समस्या सुटली. ते खूप मस्त आहेत ते आणि त्यांना ते छान ते इन्स्टंट कविता करतात. आमच्या सिनेमाबद्दल त्यांनी कविता केली, आनंद आला. बरं सर. आता प्रेक्षकांना काय आवाहन करा? 19 सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात आमचा सिनेमा रिलीज होतोय, आतली बातमी फुटली. प्लीज बघा.